आज आपल्याला बनवायची एकदम खुसखुशीत अशी साबुदाणा बटाटा चकली। आता ही चकली तयार करण्यासाठी मी 2 कप साबुदाणा छान असा भिजू घालून घेतलेला आहे। साबुदाणा आपला एकदम छान मऊ असा भिजलेला आहे। वजनी प्रमाणामध्ये आपण 300 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी 600 ग्राम बटाटे घ्यायचे आहेत। बटाटे मी कुकरला एकदम छान मऊ असे उकडून घेतलेले आहेत। बटाट्यावरील साल काढून घ्यायचा आहे आणि बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। एका मोठ्या ताटामध्ये आपण बटाटे किसून घेतलेले आहेत। किसून घेतलेल्या बटाट्यावरती आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या, त्या मिरच्या आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। 2.5 चमचे आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला छान हाताने मळून घ्यायचं आहे। साबुदाणा आपल्याला कच्चा न वापरता मिश्रणाला आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। तर पोहे खायच्या चाळणीवरती मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। पाणी आपले छान तापलेलं आहे। आता कढईमध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटाची याला छान वाफ काढून घ्यायची आहे। आपला साबुदाणा एकदम छान 5 मिनिटांमध्ये वाफला जातो। 5 मिनिट झालेले साबुदाणा आपला छान वाफलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं। त्यानंतर आपल्याला परत एकदा मिश्रणाला मळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लगेचच याच्यात चकल्या तयार करायच्या आहेत। तर साच्यामध्ये मी या ठिकाणी चकलीची प्लेट घालून घेतलेली आहे। यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे। एका प्लास्टिक सीटवरती पंख्याच्या हवेखालीच मी या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। पंख्याच्या हवेखाली मी चकल्या छान अशा सुकवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण 2 ते 3 तास याला छान असं ऊन दाखवून घेतलेलं आहे। कमी गॅसवरती तेल आपण छान गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये मी चकली सोडून घेतलेली आहे। तर चकली आपली मस्त अशी फुललेली आहे, एकदम छान खुसखुशीत अशी तयार झालेली आहे।